तर तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ आले नव्हते, म्हटलं आज व्हिडिओ बनवावे. तर बऱ्याचदा मला कमेंट आल्या की ताई तुम्ही खूपदा बोलला आहात की तुमच्या बहिणीला किंवा तुम्हाला खूप अनुभव आलेले आहेत. तर ते अनुभव कोणते आहे, कसे आहे, तुम्ही आमच्यासोबत एक दिवस शेअर करावा. तर म्हटलं आज वेळही आहे, बाळही थोडं आहे सोबत, पण शांत आहे. जोपर्यंत आहे तोपर्यंत व्हिडिओ बनवून घेऊया म्हटलं. की व्हिडिओमध्ये तिचे अनुभव काय होते, स्वामी सेवेत ती कशी आली, काय आली, बऱ्याच जणांनी मला विचारलेलं आहे. म्हटलं आज आपण तिलाच कन्व्हिन्स केलं, कॅमेरा कॅमेरा फ्रेंडली नाहीये ती थोडी. तर म्हटलं आपण व्हिडिओमध्ये थोडा व्हिडिओ करूया की तुझे अनुभव काय आहेत हे तू थोडक्यात शेअर कर म्हणून. आणि कसं होतं ना की मला बऱ्याचदा विचारलं गेलं की तुम्ही अनुभव सांगा म्हणून, पण म्हटलं मी सांगण्यापेक्षा तिनेच सांगितलेलं बरं, तर पुढचे अनुभव तीच. समर्थ. तर मी म्हणजे पहिली वेळेस अशी कॅमेरा समोर बोलतेय, म्हणजे मी कधी बोललेले नाहीये, त्यामुळे मला भीती वाटते थोडीशी. तर मी स्वामी सेवेमध्ये कशी आले हे मला फक्त दीदीने आणलंय. मला स्वामी कोण होते, पहिले काय होतं हे काहीच माहिती नव्हतं. स्वामींचं चरित्र काय आहे, स्वामी कसे म्हणजे स्वामींचं कसं हे आहे ते काहीच माहिती नव्हतं. जसं जसं दीदी सेवा करायला लागली तसं 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 तिला अनुभव यायला लागले, तसं तसं तिच्यासोबत गोष्टी घडायला लागल्या. तेव्हा मला म्हणजे असं हे की स्वामी सेवा, की आपण पण स्वामी सेवा करावी. तर मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली. होत नव्हतं पण तरी करत होते स्वामी सेवा. दररोज सकाळी उठायचे, आरती वगैरे करून मग शाळेमध्ये जायचं. त्याच्यानंतर अभ्यास वगैरे असायचा. आणि मग मग मी 4 वाजता आले की मग त्याच्यानंतर मी स्वामी चरित्राचे अध्याय पण वाचलेले. दीदी जसं हे करत होती तसं तसं तिच्याकडून हे घ्यायचे, की तू कसं केलं, काय केलं मला सांग, मी पण करेन. तर मग तिने मला तसं तसं सांगितलं, मी तसं तसं केलं. मी स्वामी चरित्र वाचले. मी सगळे म्हणजे 11 वेळा तारक मंत्र, 11 वेळा माळा हे केलेलं आहे. तर ह्या सगळ्या सेवा झाल्या. मग त्यानंतर घरामध्ये लग्नाची चर्चा व्हायला लागली. माझं फक्त एवढंच म्हणजे हे होतं, मत होतं, की म्हणजे लग्न होणं महत्त्वाचं नाही, योग्य व्यक्ती भेटणं महत्त्वाचं आहे, योग्य घर भेटणं महत्त्वाचं आहे. तर म्हणजे घरातली माणसं पण चांगले असावं हे पण. आणि माझं हे होतं, की ज्या घरामध्ये मला स्वामी म्हणजे जे घर निवडेल, त्या घरामध्ये एकतरी व्यक्ती स्वामी सेवेकरी असावा. खरं तर असंच झालं. त्या घरामध्ये स्वामी सेवेकरी म्हणजे व्यक्ती आहे. आणि म्हणजे नंतर असंच झालं. मी कधी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं, की असं म्हणजे एवढं चांगलं घर भेटेल, एवढं चांगलं म्हणजे योग्य जोडीदार भेटेल. आणि आणि त्याच्यानंतर माझ्या दीदीच्याच घरामध्ये माझं म्हणजे तिच्या घरामध्येच लग्न झालं. मी तिची सख्खी जाऊ म्हणजे कधी मी हे पण नव्हतं केलं, बनले. आणि ती स्वामी सेवेकरी आहे. आणि आता इथे सगळं वातावरण हे सगळं स्वामी सेवेकरीच आहे. आता पण सेवा सगळ्यात सुरू आहे. आयुष्य बदलून टाकलं सगळं एका स्वामी सेवेमुळे सगळं आयुष्य बदललं. आणि सगळं चांगलं झालं. आता सेवा सुरू आहे. म्हणजे मला माझ्या बाळाला सुद्धा हेच